आज पिल्ल्याला इतकी सारी पप्पी का बरं सांगते आधी. त्याआधी किचनची सगळी कामे करून घेतली. सगळी कामे क्लीन वगैरे झाल्यानंतर दळणं करायची होती मला. लाईक दळण संपले होते म्हणून म्हटलं आज रिकामा वेळ आहे तर दळण करून घ्यावं. म्हणून मी कणी होती ती क्लीन करायला घेतली आणि भाकरीचं दळण आणि गव्हाचं मी विकतच घेते, त्यामुळे हे दळण मी क्लीन करून घेतलं आणि छान असं दळण करता करता इकडं पिल्लाची सांडव खूप काही चालू होती. ते सगळं झालं, क्लीन वगैरे करून घेतलं. आता पिल्लू यायचा टाईम झाला होता म्हणून क्लीन केलं. आल्या दाखवलं मम्मा मी सगळा टिफिन फिनिश केला. त्याला आज टिफिनला दिली होती छोलेची भाजी. म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही तिखट खाता हे मला कळायला लागलं तर मी तुम्हाला देत जाईल. असं काहीसं मी पप्पी जोरात दिली आणि त्यानंतर त्याचं आवरलं आणि ट्यूशनला घेऊन गेले. ट्यूशनवर त्याला सोडून येतेच नाही येते. तर मला हा पसारा जो वरती दिसतो ना तो क्लीन करायचा होता, कारण खूप सारा पसारा तिथे झाला होता. जी वस्तू नवीन येत होती म्हणजे बॉक्सच आपले, तर ते मी तिथे ठेवले जात होते. ते मला क्लीन करून व्यवस्थित ठेवायचे होते, तर ते क्लीन करून घेतले. माझा कप्पा क्लीन केला. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती. चहा वगैरे मस्त घेतला. दूध भरपूर सारं होतं. म्हटलं चला आता पनीर करून घेऊयात आणि शिळं दूध होतं, तर म्हटलं ठीक आहे त्याला पनीर करून घेतलं आणि काही दुधाचं मी दही लावणार होते. तर पोरांना एकीकडे दूध तापतच ठेवलं होतं चहा दुधासाठी आणि त्यानंतर मग मी इकडे पनीर करायला घेतलेलं होतं. पनीर करता करता स्वयंपाकाची पण माझी लुडबुड चालू होती एकीकडे, की मटकीची भाजी मी टाकणारच होते आणि मग पनीर झालं आणि त्याच्यानंतर आता दही करायला घेतलं. तर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघू की पनीर कसं बनले आणि दही कशी बनली आहे, ते नक्कीच मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर असा काही दिवस संपवला गाईज. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.